नमस्कार. परिसर स्पर्श लाभला आहे तज्ञ परीक्षकांचा, आशीर्वाद सर्व स्पर्धकांना व्यासपीठाचा, गुरुजनांना प्रणाम आहे आदराचा. मी कोड क्रमांक 10. मी स्वतः आहे कृषिकन्या, याचा उराशी अभिमान आणि मनात कृतज्ञता बाळगून विषय मांडते आहे भारताचं कृषीविषयक धोरण. असं म्हणतात की पूर्वीच्या काळी भारतात सोनं पिकायचं, परंतु ही सोनं पिकवणारी खाण फक्त पोटाची खळगी तिजोरीचं वजन आणि डोळ्यांची भूक भागणारी नाही, तर पोटाची खळगी करणारी, बळीराजाच्या कष्टाचा घाम या काळ्या मातीशी एकरूप होऊन त्यातून उगवणाऱ्या सोन्यासारख्या पिकातून हा कृषीप्रधान देश समृद्ध बनवणारी काळी आई म्हणजे या देशाची सोन्याची खाण होती मित्रांनो. परंतु खाणीतून निघालेल्या मालाला सोन्याची गुणवत्ता प्राप्त करून देणारे कारागिराचे हात खरं म्हटलं तर परिसाचं काम करत असतात. अगदी त्याचप्रमाणे स्वतःला कृषीप्रधान बनवणाऱ्या आपल्या भारताचं कृषीविषयक धोरण सुद्धा या काळ्या आईला पुन्हा एकदा सोन्याची चकाकी प्राप्त करून देण्याची क्षमता असायला हवी, किंबहुना ती असलीच पाहिजे. प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात, तशाच या कृषीविषयक धोरणाच्या सुद्धा दोन बाजू आहेत. स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत जन्माला आलेल्या प्रत्येक कृषीविषयक धोरणातील काही धोरणं, काही तरतुदी खरंच या काळ्या आईला या कृषी क्षेत्राला समृद्ध बनवणारी ठरली सुद्धा. आणि याचा संदर्भच द्यायचा ठरला तर स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेल्या पहिल्या कृषीविषयक धोरणात भारतातील शेतीला आणि शेतीविषयक व्यवसायांना प्राथमिकता देण्यात आली आणि तिथूनच सुरुवात झाली की डॉक्टर स्वामीनाथन यांच्या हिरव्या सोन्याला चकाकी देणाऱ्या हरित क्रांतीची, ज्या आजच्या कृषीविषयक धोरणांनाही लाजवेल अशा रासायनिक बी बियाणे, आधुनिक पद्धती, मृदा परीक्षण, बहुपिक पद्धतीचे कार्यक्रम यासारख्या उपायांचा वापर केला गेला, ज्याचा परिणाम म्हणजे 1951 ते 1952 मध्ये 5.9 करोड टनांवरती असणारे अन्नधान्य उत्पादन 2009 मध्ये 23.38 करोड टनांवरती गेलं. आणि त्यानंतर लगेचच 28 जुलै 2000 रोजी इंद्रधनुष्य क्रांती नावानं भारतात नवीन कृषीविषयक धोरण अंमलात आलं, ज्या धोरणाचा परिणाम असा झाला की 2007 मध्ये देशाच्या विकासामध्ये महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या कृषी क्षेत्राचा वाटा हा सुमारे 16.6% वरती गेला. 2007 मध्ये 2.7 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारतातील कृषीविषयक क्षेत्राचा वाटा हा सुमारे 15.9% वरती गेला आणि 2018-19 मध्ये 30 करोड टन खाद्य उत्पादन करण्यात आलं. हा होता देशातील कृषीविषयक धोरणाचा, देशातील 137 कोटी लोकांची भूक भागवणाऱ्या, देशाच्या विकासामध्ये महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या, कृषी क्षेत्राला तारण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या कृषीविषयक धोरणांचा तारणारा परिणाम. परंतु 2020 मध्ये लगेचच भारतात आलं ते भारताचं नवीन कृषीविषयक धोरण आणि या धोरणाबरोबरच पंजाब, हरियाणा देशातल्या असंख्य शेतकऱ्यांनी उभे केलेले मोर्चे. आणि या मोर्चाने भारतामध्ये एकच प्रश्न उभा केला की स्वातंत्र्यापासून आजपर्यंत भारतात जन्माला आलेलं प्रत्येक कृषीविषयक धोरण खरंच शेती आणि शेतकऱ्यांच्या 100% हित साधणारं ठरलं का? तर दुष्काळात खितपत पडलेल्या काळ्या आईला पाहिल्यानंतर दिसते ना कृषीप्रधान भारतातील कृषीविषयक धोरणांची अपूर्णता. शेतकऱ्यावरती आलेली दुबार पेरणीची वेळ, अतिवृष्टीमुळे नाकातोंडात पाणी जाऊन गुदमरणारी पिकं आणि पिकांच्या मालकाच्या गळ्याचा फास, देशात दररोज होणाऱ्या 65 आत्महत्येचा आकडा आणि ज्या शेतामध्ये बळीराजाने आत्महत्या केली त्याच शेतामध्ये उभं राहून प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत स्वतःचं घर सावरणाऱ्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या बायकोचे भरलेले डोळे आणि मोकळं कपाळ दाखवते ना या कृषीप्रधान भारतातील कृषीविषयक धोरणांचा कागदावरचा खेळ आणि या बळीराजाच्या गरजांचा आणि धोरणातील तरतुदींचा न बसणारा मेळ. याच 2020च्या नवीन कृषीविषयक धोरणांचा मारणारा जर परिणाम दाखवायचा असेल तर मग या हातच्या कंगणाला आरसा कशाला? या नवीन धोरणातून पुढे आलेल्या नवीन बिलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसमोर न्यूनतम समर्थन मूल्य धोरण आणि एमपीएमसी बाजारपेठ बंद होते की काय अशा शक्यता उभ्या ठाकल्या. यातूनच पुढे आलेल्या ई ट्रेंडिंग पोर्टलमुळे आणखी काहीतरी नवीन समस्या उद्भवतात की काय अशी भीती कुठेतरी बळीराजाच्या मनामध्ये निर्माण झाली. मग खरंच भारताचं हे नवीन कृषीविषयक धोरण शेतकऱ्यांना निश्चिंत करणार आहे की आणखी चिंतेच्या खाईत ढकलणार आहे असा प्रश्न इथे कुठेतरी उपस्थित राहतो. पुढे जाऊन याच नवीन कृषीविषयक धोरणाच्या अंतर्गत 3 कायदे तयार करण्यात आले. या 3 कायद्यांचा परिणाम असा झाला की या 3 कायद्यांअंतर्गत शेतकऱ्याचा माल कमी दर्जाचा आहे असं म्हणत व्यापारी शेतकऱ्याचा माल कमी भावामध्ये, कमी किमतीमध्ये विकत घेईल, परंतु यावरती सरकारला अंकुश ठेवता येणार नाही. त्यानंतर या धोरणाचा तिसरा परिणाम असा की या नवीन कृषीविषयक धोरणामध्ये जर आधारभूत किमतीपेक्षा कमी किमतीबाबत कायदा असेल तर कुठल्याही प्रकारचे व्यवहार होणार नाही, व्यापारी तोट्यात माल विकत घेणार नाही, परिणामतः शेतकऱ्याचा माल पडून राहील. मग पडून राहिलेल्या शेतकऱ्याचा माल खरेदी करण्याची हमी घेणार कोण? अशा पद्धतीचे जर मारणारे परिणाम या कृषीविषयक धोरणाचे असतील तर खरंच हे कृषीविषयक धोरण शेतकरी हित साधणार आहे का असा प्रश्न इथे उपस्थित राहायला काही वावगं ठरणार नाही. बांगलादेश सारखा देश सुद्धा अन्नधान्य उत्पादनाची समस्या सोडवण्यासाठी आधुनिक कृषीविषयक धोरण स्वीकारण्याची तयारी सुरू करतोय, परंतु स्वतःला कृषीप्रधान बनवणाऱ्या भारताचं प्रशासन आजही जीएम तंत्रज्ञानाबाबत अनिर्णित आहे. इस्रायल सारखा मोठभर देश सुद्धा कृषी प्रगतीचे मोठमोठाले आदर्श, आधुनिक कृषीविषयक धोरणाचे आदर्श जगासमोर ठेवतोय, परंतु माझ्या कृषीप्रधान भारतामध्ये हे का होऊ शकत नाही? माझ्या कृषीप्रधान भारतामध्ये कृषीविषयक धोरणातील प्रत्येक चांगली आणि समृद्ध बनवणारी तरतूद प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत का पोहोचू शकत नाही? नाम फाउंडेशनचे एकटे नाना पाटेकर आणि मकरंद नानासपुरे कुठल्याही कृषीविषयक धोरणाशिवाय या शेतीला आणि शेतकऱ्याला समृद्ध बनवण्यासाठी लढतायत, परंतु त्यांना मदत करणारं 100% शेती आणि शेतकरी हित साधणारं कृषीविषयक धोरण
माझ्या भारतामध्ये काय होऊ शकत नाही. सरते शेवटी व्यासपीठाची रजा घेताना यानंतर भारतामध्ये जन्माला येणारं प्रत्येक कृषीविषयक धोरण हे 100